स्कॉलरशिपला विचारला जाणारा हा एक प्रश्न. 4 तास 24 मिनिटे म्हणजे किती तास? आणि उत्तर बघा कसं आहे. 4.25 तास, 4.30 तास, 4.40 तास, 4.60 तास. तर आपण शिकलेलो आहोत पहा की मिनिटाचं तासात रूपांतर करायला शिकलेलो आहोत, सेकंदाचं मिनिटात रूपांतर करायला पण शिकलेलो आहोत. ओके. आता 1 तासाचे किती मिनिटं होतात? 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. म्हणजे 60 मिनिटांचा 1 तास होतोय आपल्याला माहित आहे. मग आता इथं 4 तास 24 मिनिटं आहेत. म्हणजे इथं तास आणि मिनिट या सगळ्यांचं रूपांतर आपण कशात करून घ्यायचं? पहिल्यांदा मिनिटात करून घेऊया. मग बघा, 4 तासाचं मिनिटात रूपांतर करायचं असेल तर 4 तास गुणिले 60 करायला लागणार. 400 साइन चोक 24, 240 काय आली थी? मिनिटं आली. ओके. ह्या 240 मिनिटात ही 24 मिनिटं ऍड करायची. किती होतात बघा? 4 4 आणि 2 6, 2 2. म्हणजेच एकूण आपल्याला किती मिनिटं मिळालेली आहेत? 264 मिनिटं मिळालेत. आता 264 मिनिटाचं पुन्हा आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे? आता तासात रूपांतर करायचं. मग काय करावं लागणार इथं? अगदी बरोबर. 264 ला काय करूया आपण? 60 न भाग. 60 चोक 240, 264 मध्ये 240 वजा करूया. 4 0 गेले 4 उरले, 7 4 गेले 2 उरले, 0. आता 60 24 ला भाग जाणार आहे का? नाही. मग आपण आता कसं करतो पहा, इथं काय करतो? दशांश चिन्ह देतो आणि इथं काय घेतो? 0 घेतो. आता बघा, 60 चोक 240, 0 0 0. म्हणजेच किती उत्तर आलं? 4.4 तास. 4.4 तास आहे की नाही बघा पर्याय. 4.40 तास म्हणजेच 4.4 तास. ओके. म्हणून 4 तास 24 मिनिटं म्हणजे त्याचं उत्तर किती येणार? 4.40 तास. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने जर का गणित आलीत तर पहिल्यांदा तास आणि मिनिट असेल तर त्याचं मिनिटात रूपांतर करून नंतर आपण तासात रूपांतर करू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके.